संकीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे, 4 ओळीचा आहे, 4 प्रमाणाचा आहे। कुणाच्या आहे त्या 4 ओळी, कुणाचे आहे ते 4 प्रमाण, कुणाचे आहे ते 4 चरण, या असलेल्या 4-5 ओळी महाराष्ट्र सध्या तरी इतक्या चांगल्या असलेल्या वातावरणात आहे की कोणताही संताचा अभंग घेतला की आता समाजाला सांगायची गरज नाहीये की हा अभंग या असलेल्या संतांचा आहे म्हणून। तरी सुद्धा माऊली ज्ञानोबरायाला प्रिय असणारे श्री क्षेत्र देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा अभंग आहे। या अभंगाचं वय वर्ष जवळ जवळ 450 वर्ष झालेले अभंगाचं वय आहे। तुमचं आमचं वय असून असून 70, 80, 90, 100च्या घरामध्ये असेल। असं काय या अभंगात दडलंय की जे महाराजांना सांगायची इच्छा आहे, त्यांचं हृदगत, त्यांची असलेलं मनोगत त्यांना सांगावंसं वाटलं आणि ते काय सांगायचंय ते उरलेल्या वेळेमध्ये तुम्हा आम्हाला बघायचंय। तसं पाहता आपण सर्वजण वारकरी गण, माऊली ज्ञानोबा तुकोबाचे असलेले पंथस्थ वारकरी, भागवत धर्माची पताका आपल्या अव्याहतपणे खांद्यावर घेऊन उभे आयुष्य त्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्याकरता निघालेले आपण सर्वजण आहोत। पण कितीतरी अभंग आपल्या कानापटलावरती पडतात, त्यापैकीच हा एक अभंग आहे। इतका गोड अभंग आहे, महाराजांचं जीवन आपल्याशी लागण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये घडतोय। महाराजाला आलेला अनुभव, महाराजांनी समाजाची केलेली चिकित्सा आणि याद्वारे बाहेर पडलेल्या ह्या 4 ओळी बघा किती सुंदरसं जीवन आहे। 400 वर्षापूर्वी महाराजाला वाटावं की मनुष्य जीवन अशा सूत्रवत पद्धतीत असावं, त्याचा हा सूत्रवत अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अगदी सरळ जर सांगायचं झालं तर महाराज म्हणतायत जो दुःखी आहे त्याला जर सुखी व्हायचं असेल तर त्याने तो देव आपलासा करावा। अभंगाचं पहिलं चरण पूर्णत्वास जातंय। महाराज, आम्ही ज्या संसारात राहतो, ज्या लोकांमध्ये राहतोय, त्या लोकांमध्ये राहत असताना आम्हाला कुठेतरी सुखाची चाहूल असेल तर सांगा ना। महाराज बोलले सुखाची चाहूल नाही, कदाचित दुःखाला जन्म देणारे जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही राहता। अभंगाचं दुसरंही चरण पूर्ण होत आहे। महाराज अहो काहीतरी आम्ही राहतोय त्याच्यात सांगा। महाराजांनी थोडीशी भाषा बदल केली। महाराज म्हटले, अरे ऐका हो जन हो, तुम्ही ज्या लोकात राहता, अरे तो मृत्यू लोक म्हणजे त्याच्यामध्ये आलेल्या वस्तू, व्यक्ती जे काय आहे ते मात्र विनाशी आहे आणि मी जे तुम्हाला देवत्वाचं स्थान सांगतोय ते मात्र अविनाशी आहे। महाराज मग आम्ही काय करावं, काय नाही करावं? तुम्हाला भगवंताने अंतःकरण चतुष्टय दिले, त्यामध्ये असलेलं मन आहे, त्या मनाला त्याचं फक्त नामस्मरणाचं पिस लागू दे। अभंगाचं 3रंही चरण पूर्णत्वास जाते। महाराज हे झाल्यानंतर आम्हाला काही फायदा आहे का? महाराज थोडेसे हसले, जगद्गुरु हसले। श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायाचं हसणं म्हणजे त्यांना वाटलं मानव जातीला काहीतरी परिणामाची चाहूल कायमच लागेल राहते, काहीतरी फळ अपेक्षित कायम असतं माणसाला। अरे आहेत ना बाबा, अरे तू आहे तोपर्यंत तुझी कीर्ती चांगल्या पद्धतीने राहणार आहे, पण महाराज आम्ही गेल्यावर तर जाईलच राव एकदाच। महाराज म्हटले नाही, तू सुद्धा एका उत्तम कीर्तीनं या जगात शिल्लक राहशील। अभंगाचं 4थंही चरण पूर्णत्वास जातंय। विठ्ठल विठ्ठल तुर्तास अभंगाच्या पवित्र शृंखलेमध्ये हात घालण्यापूर्वी आणि आपल्या सर्वांच्या कानपटलाला अगदी गोड मनमोहक असं संकीर्तनाचा आनंद घेण्यापूर्वी मी अर्धा मिनिट आपल्या सर्वांचा घेतो। कैलासवासी आसारामजी बाबा महादेव पाटील राहणे बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ म्हणजेच वर्षश्राद्धानिमित्त या असलेल्या राहणे परिवाराने खूप सुंदरसं संकीर्तन सेवेचं आयोजन आपल्या सर्वांच्या याची देही याची डोळा हा सगळा सुख सोहळा अनुभवायचं ठरवलंय आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत। त्याच्यामध्ये माझं सुद्धा योगदान खूप सुंदर आहे की जेणेकरून माझ्या असलेल्या पूर्वपुण्यींना
माझ्या या पदरामध्ये या सेवेचं दान पडलं आणि ती सेवा करण्याची उपलब्धी माझ्या जीवनात तुर्तास उपलब्ध आहे। संकीर्तन सेवेकरिता या असलेल्या आदरणीय श्री कारभारी दादा असतील, आदरणीय श्री बाबूरावजी दादा असतील, आदरणीय श्री बाळू दादा असतील, कुठं बसलेले आहे ते? ओके, म्हणजे असं मलाही माहीत पाहिजे ना, तुम्ही कारभारी बाबा आहेत का? मी कसं काय ओळखलं? कळतं मला थोडं थोडं, आनंद आहे। खूप जीवन उभ्या आयुष्यामध्ये आपल्या बाप नावाच्या वटवृक्षाच्या छायाखाली जगण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालं। एवढे दिवस नाही लाभत कोणला, भाग्यवान आहात तुम्ही। असलेल्या सौभाग्यवती श्री मंगलताई, श्री सौभाग्यवती संगीताताई या असलेला हा गोड परिवार, आणि या गोड परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण आलेले विनेकरी बाबा, टाळकरी वृंद, आदरणीय सर्वच ज्यांनी सुंदरशी चाल गायली, आदरणीय श्री परमार्थप्रेमी आणि माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या वाटेवरती आपलं जीवन अहोरात्र समर्पित करणारं व्यक्तिमत्व श्री वाल्मिकजी दादा, ज्यांच्यामुळेच मला तुमचं दर्शन घडलं। एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता। आणि दुसरे त्याच तोला मोलाचे आपल्या भागाचेच वैभव नव्हे तर महाराष्ट्र वैभव श्री अशोकजी दादा, खूप सुंदर चाल आपल्या सर दोघांनी खूप गोड गायली, मनमोहक होती। जास्त नाही काही कळत पण थोडंसं गोड वाटलं, बरं वाटलं। सिस्टमही आमच्या राजाने खूप छान दिली। सागर मंडप चिंचोलीकर, लय गोड, पुन्हा एकदा योग आला, धन्यवाद तुला। आदरणीय सर्व दादा महाराज असतील, गणेश महाराज असतील, आदरणीय सागर दादा असतील, हा सर्वच महाराज मंडळी, आणि त्यांच्या मृदंगाची थाप ऐकली की आपण सर्वजण एका तालात येतो। माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री आदरणीय मृदंग सम्राट सागरजी दादा, मृदंग वादन आपल्याला ऐकायला मिळते, गाणं ऐकायला आपल्याला मिळते। आदरणीय या वयामध्ये मला वाटलं तुम्ही नुसते आता, कारण की वाढणारे ज्यादा भेटते असं माणूस स्पेशलच पाहिजे पण। आणि गोड वाटलं, जसा स्वर आपल्या तोंडून निघेल ते आपोआपच तुम्ही कुणीकडे का बघा ना, पण बोटा बरोबर जातात। तुमचं वर्णन करा इतका मी मोठा नसेलही कदाचित, पण गोड, आणि ते सेवेचं फळ आहे। ज्यांच्या माध्यमातून उभं आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला, आजही करताय, पुढेही करणार आहेत, आणि हा परमार्थ एका चांगल्या निष्कलंकित आणि अगदी योग्य महाराजांच्या भाषेत बोलायचं म्हणजे अत्यंत उत्तम प्रकारे ज्यांनी परमार्थ साजेसा शृंगार रूप ठेवलाय, असे परमपूजनीय श्री गणपत बाबा समोर बसलेले आहेत। बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा। तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाप आणि या परिवारावरती प्रेम करणारा सर्व वर्ग, या सर्वांचं नामनिर्देश मी करतोय, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला या पूर्ण कीर्तनाची क्लिप कायम सदोदित राहणे परिवारासहित, सज्जनपुरासहित, रत्नपूर तालुक्यासहित, श्री क्षेत्र वेरूळ या क्षेत्राच्या सहित उभ्या महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे। ते चॅनलचं नाव आहे श्री गजर हरिनामाचा, आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, आणि तेवढी असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नक्कीच दादांनाही धन्यवाद, आपणही वेळात वेळ काढून आलात। आता मी संकीर्तन सेवेला प्रारंभ करतोय, तुम्ही कंटाळता येईल तोपर्यंत 4-5 वाजेपर्यंत करू। हे सगळे काय म्हटले माग माहिती का? बरं झालं तात्या मागच बसलो, काळजी करू नका। अगदी वेळेत 12:30च्या आतमध्ये मला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे। आपण कोण कीर्तनाला पूर्णविराम देणार आहोत? कीर्तनच आपल्याला पूर्णविराम देण्यासाठी इथं उपस्थित आहे। काय या कीर्तनाची महती आहे महाराज? 750 वर्ष होऊ पाहताय, अशा असलेल्या अवस्थेमध्ये तुमच्या आमच्या याची देही याची डोळा आत्ता झालेला 22 तारखेचा हा सोहळा आपण अनुभवलाय। किती भाग्यशाली आपण आहोत। 500
वर्षापासून असलेलं रखडलेलं त्या मंदिराचं काम, ज्याच्यामुळे हा देह उभ्या आयुष्यभर चालतोय, झाडाचं पान ज्याच्यामुळे हलतंय, अरे असलेल्या त्या देवत्वालाच कुठेतरी ठिकाणा नव्हता, त्यालाच झोपडी नव्हती, त्यालाच बंगला नव्हता राहायला. आत्ता आत्ता किती मस्त मस्त योग आला बघा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. फक्त ऐकत होतो आपण 6 महिन्यापासून, तारीख डिक्लेअर झाली तेव्हापासून. पण सांगू तुम्हाला, पंतप्रधानांनी दिलेलं निवेदन, तिथले अजूनही काही अधिकारी व्यक्तीनं सांगितलेलं मार्गदर्शन, सांगितलेले अनुभव, मला वाटतं हे ऐकायला अख्खा हिंदुस्थान त्या दिवशी व्यस्त होता. व्यस्त होता हिंदुस्थान. नाही ऐकता आलं त्यांना. का? अब हर घर में एक ही नारा गूंजेगा. अरे प्रत्येक घरावरती प्रभू रामचंद्राचा असलेला भगवा झेंडा, त्याच्यानंतर आपल्या गावोगाव असणारे सत्संग, धर्मसंकीर्तन, नामस्मरण, मूर्ती स्थापना, कलशारोहण, श्रीमद भागवत कथेचं आयोजन, श्री रामचरित मानस कथेचं आयोजन, श्री भावार्थ रामायण, कीर्तन, प्रवचन आदी करून या सगळ्या गोष्टीमध्ये अख्खा भारताचा एक ना एक व्यक्ती गुंतून राहिला. तो दिवस म्हणजे 22 जानेवारी आहे. का बोलतोय मी हे सगळं? ही कीर्तन प्रणाली तुमच्या आमच्या जीवनामध्ये उगाच आता काहीतरी चालता चालता आली आणि चालता चालता जाणार आहे अशातली नाहीये. मग एकच टाळी झाली, अशोक दादा तिथून आहे, चंद्रभागे वाळवंटी माझा प्राणराजा गोपाळजी या गोपाळजी. कोण होतं कीर्तन करायला? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. तुमचा अधिकार माय कमी नाही. मग त्यावेळेस स्वतःला दासी म्हणून घेणारे संत जनाबाई खालून सांगतायत, आज जसं तुम्ही आता बोललात ना, ओ अशोक दादा म्हणा की चाल, ओ वाल्मिक बाबा म्हणा की चाल, ओ सागर दादा वाजवा की मृदंग. ही परंपरा गणपत बाबा आजची नाही आहे. मग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मन ज्ञान देवा बोला भंग. माऊली आज तुम्ही चाल म्हणा. महाराज आपल्या नासक्या तुसक्या शरीरातल्या माणसाने जर कधी चाल म्हटले तर लोकायला अष्टसात्विक भाव निर्माण होण्याची ताकद निर्माण होते. भगवंतापर्यंत त्या स्वरामध्ये जाण्याची ताकद निर्माण होते. प्रत्यक्ष माऊलीनं चाल म्हणावी. कशी असेल होती चाल? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, परिणाम प्रेमाची चंद्रे विठू डोलू लागला, विठू नाचू लागला.
नाचता देवाचा गळला पितांबर। तुम्ही आम्ही ज्या कीर्तन प्रणालीला सर्वसाधारण समजतो ना माय बाप, साधारण नाही ते। हे कीर्तन मग आता या कीर्तनाने महाराज आमचं काय होणार आहे? महाराज म्हटले, अहो ज्या संसारात तुम्ही आम्ही आहोत, अरे हा संसार विषयाच्या विकाराने भरभटलेला आहे। भलकट तो संसार कसा आहे? इथे भगवंत याच्यामध्ये काम, याच्यामध्ये क्रोध, याच्यामध्ये मोह, याच्यामध्ये लोभ, याच्यामध्ये ममता, याच्यामध्ये माया, याच्यामध्ये द्वेष, याच्यामध्ये मत्सर, याच्यामध्ये अहंकार, या नाम संसार। विठ्ठल विठ्ठल। महाराज या संसारामध्ये तुम्ही आम्ही जर एवढं जीवन समर्पित करतोय तर आपण किती दोषानं भरलेला आहोत याचा विचार करण्यापलीकडचं वाक्य आहे। महाराज असं काहीतरी उत्तर, असं काहीतरी मेडिसिन आम्हाला सांगा की जेणेकरून आम्ही या दोषातून मुक्त झालो पाहिजे। ऐका, महाराजांनी एकच टॅबलेट दिली, त्या टॅबलेटचं नाव तुम्हाला सांगतो, घेताना घरी गेल्यानंतर चहा सांगू का ठेवाल थोडी? अरे ज्या संसारात तुम्ही आम्ही आहोत, या संसारामध्ये तुम्ही आम्ही दोषासहित आहोत आणि आपल्याला दोष धुवून काढायचे आणि मग जीवन जगायचे। हे दोष धुण्याचं असलेलं गॅरेज जर कोणतं असेल तर ते संतांचं आहे आणि त्या गॅरेजचं नाव काय असेल सांगू का तुम्हाला प्रमाणासहित? ऐका ऐका ऐका, लय गोड आहे। आम्ही या कीर्तन शुद्ध झालो, आम्ही या कीर्तन कीर्तनाची आहे। मग कशावर केलं जातं कीर्तन? ज्याला संत वाङ्मय म्हणतात। त्याचं कारण सांगून जातो तुम्हाला, आपण जाणते परमार्थातले श्रोते आहात मायबाप। माझा अधिकार, वय, ज्ञान सगळ्या गोष्टी आपल्या पुढे खूप मोठ्या फिकतवाने पडेल याची मला जाण आहे। पण ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतोय महाराज, या वारकरी संप्रदायाला काहीतरी तत्व प्रणाली आहे। या वारकरी संप्रदायाला विशेषतः आराध्य दैवत आहे। या वारकरी संप्रदायाला विशेषतः संत प्रणाली आहे। या वारकरी संप्रदायाला ग्रंथ संपदा आहे। या वारकरी संप्रदायाला साधना आहे। या वारकरी संप्रदायाला मंत्र आहे। या वारकरी संप्रदायाला तीर्थ आहे। या वारकरी संप्रदायामध्ये क्षेत्र आहे। एवढं सगळं असताना ज्याला म्हणतात त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात। महाराज मग हे सांगायचं कार्य काय? सांगायचं कार्य एकच आहे। माऊली ज्ञानोबरायापासून तर संत निळोबरायापर्यंत संत प्रणाली पकडा। तिथून पुढे ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज ते आत्ता ज्यांचा असलेला हा कालखंड, ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा, संत श्री वामन भाऊ महाराज, या असलेल्या संत परंपरेमध्ये जीवन व्यतीत करणारे मंडळी इथं उपस्थित आहात।
म्हणून जाणीवपूर्वक बोलतो की माणसाच्या जीवनामध्ये माणसाने किती निरीक्षण केलं तर संता एवढं निरीक्षण होणं शक्य नाही. मग संतांनी निरीक्षण केलं तसं देवाला काही घेणं नाही, जीवाला काही निरीक्षण करून जमत नाही. उरला संत वर्ग. या संत वर्गाने समाजावरती लक्ष केलं आणि ज्याच्याकडे बघल बाबा तो माणूस त्यांना पडक्या चेहऱ्याचा दिसला. कसा दिसला? पडका चेहरा कळतो. माझ्या भाषेत जर बोलायचं झालं तर अगदी मरेल चेहऱ्याचाच दिसला वा. आणि मग संतांनी डायरेक्ट त्याला नाही विचारलं, त्याच्या शेजारच्याला विचारलं, का रे ही व्यक्ती का एवढी दुःखी आहे? तो शेजारचा म्हणे, जाऊ द्या ना महाराज, तुम्हाला काय करायचं बरं, कीर्तन करायचं आणि आपलं चालल्या जायचं, उगा आपलं इचुकाट्यात हात घालता. महाराज म्हटले नाही तसं नाही, पण त्याच्या मागं खूपच दयनीय अवस्था दिसती मला. महाराज म्हटले, अरे महाराज ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचारता ना तो व्यक्ती रोज पैशाच्या गंजीवरती झोपतोय. महाराज म्हटले मग तर चिंता नसावी त्याला. काही लेकरो बाळाचे? महाराज 1 डझन आहे. महाराज म्हटले काही इस्टेटीचं विचारू नका महाराज, जिकडं जाईल तिकडं प्लॉट्स आहे. बर महाराज काही सत्ता संपत्ती अजून सगळं काही व्यवस्थित आहे, मग हा असा का राहतोय? त्या शेजारच्याने लय गोड उत्तर दिलं, महाराज मिया रोते क्यों बोले उनकी हाँ सूरत ही वैसी है. आणि हेच निरीक्षण संतांनी केलं आहे का मायबाप? अरे 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 अरे, ज्याच्याकडे बघेल त्याच्याकडे कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. आणि मग कबीर महाराज म्हटले, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, अरे ज्याच्याकडे पाहिल तो दुःखी. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जिन बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो केलेलं चिकित्सक पण आहे संतांनी. आपल्या अजूनही ध्यानात नाही, माझा मुद्दा अजून थोडासा पुढे. आता संतांनी निरीक्षण केलं, त्यांच्या काय निदर्शनास आलं? जे पाहिजे ते दुःखीच. अरे दुःखी दुःखीला भेटल्यानंतर कधी सुख भेटणार आहे? जाऊ द्या, किती शून्य एकत्र आले म्हणजे एक होईल? नाही होणार. जाऊ द्या, उघड्यापासी. तसंच जीवाचं. अरे जीवानी
परिपूर्ण आनंदाच्या साम्राज्यावरती सम्राटासारखं बसावं. हे जीवन म्हणजे मनुष्य जीवन आहे. माणूस हे विसरूनच गेलाय आणि ते ध्यान करून द्यायचं काम संत करतायत. काय सांगतायत संत? संतांचं म्हणणं असं आहे, अरे तुम्ही त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाचे अंश आहात. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठा निंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षती. त्याचे तुम्ही अंश आहोत. मग तो कसा आहे, तुम्ही कसा आहे? कसा आहे महाराज तो? सुखरूप साधूचा कोणी माझ्या सर्व सुखाचे आगर बाबर कुमार. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर तू हा उभा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे. त्याला कोणी काय म्हणत? पाण्याचा थेंब आहे, जाऊ द्या. तोच थेंब जर एखाद्या ग्लास मध्ये पडला, कोणत्या? इकडं उगा कोणी घेत नाही म्हणून तुम्हाला लक्षात येणार नाही. तो पाण्याचा थेंब संपला. तोच थेंब एखाद्या गटारात पडला. शक्यतो थेंब नाही पडत, थेंबामुळं माणसं पडतात. वाया गेला. ऐका पुढं. तोच थेंब एका असलेल्या कडक तापलेला तव्यावरती पडला. कारभारी बाबा, किती वेळ लागेल त्याला संपाला? पडला की हा, मी थेंबाचं सांगतो, एवढं ध्यानात ठेवा फक्त. तोच थेंब समुद्रामध्ये पडला. बोला, सापडेल तुम्हाला तो आता? चला बा, सज्जनपूरचा थेंब आहे. पण थेंबाचं भाग्य कुठे एवढं आहे? थेंबाचं बोलतोय. काही थेंब ग्लासात पडतात. ग्लास मध्ये हा जीव कधी कधी त्या ग्लास मध्ये जीव घालतो. मग त्याच्यात जीव घातला की तो त्याला नालीत बोला की घालतो. हा, पण जर समुद्र कोणी आपल्याला व्यापकत्व नावाने जर आवाज द्यायचा असेल तर पाण्याचा थेंब जसा त्या समुद्राचा अंश आहे त्याच्यापर्यंत गेला की तो थेंब परिपूर्णत्वाला जातो. ऐका ना, हाच जीवरूपी थेंब अंश त्याच्यापासून, त्या सुखरूप असलेल्या भगवान परमात्म्यापासून, त्या विराट पुरुषापासून निर्माण झालाय, सज्जनपूर मध्ये आलाय. पण
आता जर का तो याच्यापासून म्हणण्यापेक्षा इकडं तिकडं कलाटण्यापेक्षा तो जर त्या विराट असलेल्या समुद्रासारख्या त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी जर जात असेल तरच याच्या जीवनाचं सार्थक झालं असं संत समजतात. प्रमाण विठ्ठलची तुम्हाला नाही कळणार माय बाप. आणि बरं आहे काही आशाच पाहिजे अशोक दादा. मला ती पहिलीच दुसरीच वेळ आहे समजा, पण आता एक एक होईन माया बी पाठ आता हळूहळू. तुमच्या काळात चौथी लय अवघड, तुमच्या थोड्याशा पुढच्या काळामध्ये सातवी लय अवघड, आमच्या काळात 10वी लय अवघड, याच्या थोड्याशा 10 वर्षापूर्वी 12वी लय अवघड सागर दादा. आता याच्यानंतर जे काय ते सगळं अवघड, त्याच्यातलीच ही चाल आहे. तेव्हा आपण एवढा ताण नाही घ्यायचा. आनंदही वाटला माझा विषय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक कशाने? हा, सैलानी बाबा एक देखिलिया. लोक मी ज्यांचं नाव घेतलं आता त्या देवत्वाबद्दल मला काही बोलायचं नाही, पण हिंदू म्हणून घेणाऱ्या असलेल्या मानवाविरुद्धात नक्की बोलायला मला आवडेल. प्रत्येक असलेल्या धर्माने, प्रत्येक असलेल्या समाजाने आपला देव फिक्स केलाय. अजून हिंदू धर्म, मला काय बोलायचं लक्षात आलं तुमच्या? विठ्ठलची एक देखिलिया का म्हणतात तुकोबर आहे असे? एक गावे आम्ही असे म्हणणारी तुकोबर आहे. एक धरीला चित्ती असे म्हणणारे तुकोबर आहे. असे बरेचसे प्रमाण देईल. जो या देवाचाही देवा बळीया माझा पंढरीराव नेघे मी तयाचे दरुशन. याच्या आधी काय? कटेवरी क नाही जा देवाचे असे म्हणणारे संत आपल्याला दिग्दर्शन करतायत. आपलं जर जीवन या जीवन जगत असताना जर आपण त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी जर आपली भक्ती नसेल तर आपलं जीवन सार्थकी लागत नाही असं संतांचं म्हणणं आहे. मग कसं होतं महाराज?
जिसे पाना था उसको तू खो दिया, जिसे पाना था उसको तू खो दिया, जिसे पाना था उसको तू खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया। बाबा संतांचं म्हणणं असं आहे, भक्ती विरहित जर तुमचं जीवन असेल, तूने जीवन गवा दिया, अरे जीवा क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, अरे ज्याला प्राप्त करायचं होतं तोच राहून गेलाय। सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक नाही गेला, हिंदता तिचा तिचा पावला, जीव माझा कशामुळे आमचं जीवन भक्तीला लागलं नाही त्याचं हे उत्तर आहे। विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे वाया गेले, महाराज जाऊ द्या ते, पण तुम्ही म्हटले होते पहिल्यानी, संतांनी आमचं निरीक्षण केलंय आणि निरीक्षण करता करता त्यांच्या लक्षात आलंय की आम्ही सगळे दुःखीच आहे, मग दुःख जाणं करता असा काहीतरी चालीम उपाय आम्हाला सांगा ना। आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला एक देव करून घ्यावा, येरती माईचे दुःखाची जाणती, येरती माईच्या दुःखाची गणेश दादा मोरे गोड 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 तेने बिना जीवा सुखनो कशाशिवाय अपुला तू एक देव करुणी घ्या। महाराज असं तुम्ही ते देवाचाच आणलं राव परत बरं। महाराज म्हटले देवाशिवाय पर्याय नाही। बरं झालं त्याने या दोन चार गोष्टी आपल्या हातात नाही दिल्या, जन्म मृत्यू प्रारब्ध, हा लक्षात आलं तुमच्या, या सगळ्या गोष्टी जर आपल्या हातात ठेवल्या असत्या ना महाराज, सगळं त्याच्या हातात ठेवून सुद्धा आपण त्याला मानायला तयार। मी एकाला असंच म्हटलो, बाबा देवाला तर मान कमीत कमी, तो माझ्या पुढचा निघला, तो म्हणे मी माझ्या सख्या बापाला मानित नाही, तर म्हटलं नको मानू,
प्रकार कसा आहे, आपण मानलं काय न मानलं काय एवढं काय विशेष नाही. तसं आपल्या एवढी काही हातात नाही. आपल्याला उगलेला आपला काळा केस हा जर थोडासा पांढरट व्हायला लागला ना, कोणाला आवडतं कधी? बोला बोला. अजिबात नाही आवडत. तरी तो पांढरा झाल्याशिवाय राहतो का? करतो म्हणा आपण काळ काळ. हा तसं काळच आहे. हा पण मग तरी काळ करायला काय आपण काही कमी करत? मराठी आहे थोडी, करतच माणूस जीवन काळ. ठीक आहे, तरी ते किती दिवस टिकत? 8 दिवस 15 दिवस. लयच भारी काय मेहंदी म्हणते का त्याला, हा तर महिनाभर. पण परत ते कसं दिसत? एक उगलेला पांढरा केस आपल्याकडून पूर्ववत होत नाही. हा झाला जीव. आणि हे ज्याची सत्ता आहे तो चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर शरीरा कोण बोलवी हरी कोण बोलवी हरी. चाले हे शरीर अनंत ब्रह्मांडे एका रूमी ऐसी दिंडी. याचं नाव देव. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही त्याला आपलंस करा. महाराज आपलंस केल्यानं होईल का? आता ह्या आपलेपणामध्ये इतकं सुंदरचं स्वरूप आहे व्याकरण दृष्ट्या. आपलेपण कुणाला म्हणतं? माणूस जो कुठंतरी कोणत्या तरी अँगलला आपला लागतो. 2 मिनिटापूर्वी ज्याचं मी आपलेपण तुम्हाला सांगत होतो, ज्या थेंबाच्या रूपानं, तोच असलेला हा सर्व गटी राम देह देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, असं त्याचं आपलेपण आहे. मग मला सांगा, तो सुखी आहे, आम्ही दुःखी आहे. जर आता आम्हाला सुखी व्हायचे तर आम्ही त्याच्याकडे गेलो पाहिजे. नाम भक्तीद्वारे आपण त्याला आपलंस केलं पाहिजे. कसं? ज्या संतांनी केलंय तसं. करण्यात शिरलं की माणसाला जगात पटलावरती कितीही या जगाला आग लागली तरी सुद्धा माणसाचं अंतःकरण शांत राहत. ही ताकद संत वाङ्मयामध्ये. विठाल विठाल बघायला भेटतात माणसाच्या जीवनाच्या कालखंडामध्ये. महाराज अफाट गडगंज संपत्ती आहे, पण रात्र रात्र झोप येत नाही. नुसत्या पत्राच्या पन्हाळ्या मोजतोय माणूस. का? संत वाङ्मयाचा अभाव. विठाल विठाल विरोधात महाराज, अरे स्टँड वर दिसलेला वारकरी काहीच नाही त्याच्याकडं. एक ड्रेस अंगात घातलेला आहे, एक ड्रेस आपल्या बॅग मध्ये ठेवलेला आहे आणि रस्त्यावरती उभा आहे. पण चेहरा पाहिला की माणसाला प्रसन्नता वाटावी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आपडे देवासी तो ऐका प्रकार. हो असा वारकरी उभा आहे. मला सांगा, एखादा असलेला कसाई चहा सांगू तुम्हाला मी एकदा.
अशा कोणत्याही नास्तिक माणसाने जरी त्या वारकऱ्याचा जर चेहरा पाहिला ना महाराज, काय नसू द्या त्याच्या खिशातही रुपड्या नाहीये आणि पाठीमागही काही नाहीये, पण त्याचा चेहरा दर्शन प्रशस्ती पुण्य पुरुष. आपण कितीही सचखंड एक्सप्रेस असू द्या, त्या वारकऱ्याकडे बघितलं की माणसाला असं वाटतं याच्या जवळच थांबावं. चला आपला विषयांतर होईल. त्या स्टँडवर उभा असलेल्या संताकडे म्हणण्यापेक्षा वारकऱ्याकडे काय असं ताकद आहे, कशामुळे तो प्रसन्न दिसतोय. सदा नाम घोष करू हो, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख झालो सर्व अलंकार, झालो सर्व अलंकार. तेरे सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. कशामुळे सदा नाम घोष करू हरी कथा, म्हणजेच भक्तीद्वारे त्याला आपलंस केलं की मग तेने विन जीवा सुख नोहे. महाराज देवाच्या व्यतिरिक्त सांगा, आमच्या तालुक्यात आमचं खूप वजन आहे, आमच्या जिल्ह्यात आमचं खूप पॉवर आहे, आमच्या महाराष्ट्रात आमची खूप मोठी सत्ता आहे, अख्ख्या हिंदुस्थानभर आमचं खूप मोठं नाव आहे. महाराज या लोकांमध्ये राहून आम्हाला काही करता येईल का. महाराज बोलले, अरे या लोकांमध्ये राहून अरे ज्या दुःख तुम्ही उपभोगताय ते दुःख जनन करण्याचं काम ही जनता करते. महाराज लोकात राहून नाही जमणार. महाराज म्हटले, ए रती माई के माईक म्हणजे खरं वाटत पण खरं नसतं. माईक म्हणजे खोट, आणि या खोट्या जगात तुम्ही आम्ही खरं म्हणून जगतोय. कितपत खरं आहे.
जरा डोक्यावरून चाललं का? इरती माई के दुःखाची जनिती, दुःखाची जनिती, जनन जनजायती, ऐका, उत्पन्न करणे असा त्याचा धातू आहे. दुःखाला उत्पन्न करणार हे सगळं माई जग आहे. म्हणून इरती माई के दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. महाराज शेवटी शेवटी का होईना येईन ना पण ये जन कामाला. महाराज म्हटले 2 वर्षापूर्वीचा अनुभव नाही तुम्हाला. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन, सर्व मिथ्याये जाणून शरण रिगा देवासी. माया विघ्ने भ्रमला करे, इरती माई मनता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे दाईला. माया विघ्ने भ्रमला खरे. 2 वर्षापूर्वी एक व्यक्ती म्हणत होता, आत्ता जाऊन फक्त कॅम्ब्रिजला गेलो की असं थोडी टेस्ट करून येतो, थोडी सर्दी झाल्यावानी वाटते. घरची जगदंबा म्हणे, कळतं ना हे सगळं. झालं आता 2-5 मिनिटांमध्ये समाप्त करतो कीर्तन. ऐका, घरच्या मालकिनीनं सांगितलं, मालक कशाला जातो, गावात माणूस नाहीये, कोणी फोन करायला रिकामा नाहीये, आणि तुम्ही म्हणता की मी जाऊन चेक करून येतो. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह आलेत तर मग नाही ना, पण मग तुम्ही आहेत ना, पैसे लावायला आहे, सगळ्या गोष्टी आहे, असं या जाऊन. हा गेला, सूटबुटात गेला, जसा गेला बाबा तसाच. जसं जाता जाता असं म्हणत गेला की आता नाही येणे जाणे. तुमच्याकडे होता का तो, काय त्याचं नाव त्या रोगाचं, तात्या, कोरोना. त्याचं नाव तर खरं रोना पाहिजे होतं. दादाश्री असा कोणी सोडला नाही त्यांनी की तो रडला नाही. पहिला 1 दिवस जर बरा वाटला होता, त्याच्यानंतर 14 दिवस थोडे चांगलेच वाटले होते, कारण की कोणी कुठं पार्ट्या तर कोणी कुठं पार्ट्या करायची. त्याच्यानंतर 3 महिने पण अशोक दादा, गणेश दादा, वाल्मिक दादा ते पण जरसे बरेच गेले. जाऊ द्या बा, आता थोडी विश्रांतीचाच काळ आहे. त्याच्या पुढचे लय बेकार गेले, आणि ते काही सांगायला नको, माझ्याकडे वेळ पण नाहीये. त्यावेळेस काही संतांनी प्रमाण लिहिलं नाही. प्रमाण 450 वर्षापूर्वी लिहिलंय. बरवे झाले आजी बरी, नाही पडिलो मृत्यूचे आहार. वाचून आलो येथ बरी, उरली ते हरी तुम्हा समर्पण. ज्याला कीर्तन ऐका वाटत नाही, ज्याला सत्संगात या वाटत नाही, ज्याला असा देवदेव आवडत नाही, ज्याला नुसतं खाया पिया सुखसी सोया असं ज्याला आवडतं ना, त्याने काहीच नका करू. फक्त रोज एवढंच प्रमाण म्हणा, 3 महिन्यात त्याच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतं प्रमाण? बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि खाली लिहायचं इति कोरोना. कळतं हे माणसाला, पण कधी सांगू का दादाश्री, 100 वर्षाचं टार्गेट तुमच्या आमच्या जीवाला दिलंय. किती? चिचा खालची मंडळी किती? 100 वर्षाचे. त्याचे 4 टप्पे करा दादाश्री. किती कितीचे होय? 35. मग गणित कच्च आहे, त्याच्यातच नापाशी मी फक्त. तसे 500ला 500च म्हणतो. 4 टप्पे. बालपण गेले नेनता, संपले 25 वर्ष.
तरुण्यपणी विषय व्यथा संपले 50 वर्ष. वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जाऊ द्या. तूप, दही, लोणी आणि दूध, किती पदार्थ झाले? झालं कीर्तन. तुम्ही हे उत्तर दिलं की कीर्तन तुम्हाला मागत नाही, फक्त तुमच्याकडून आकडेवारी तयार करून घेतो. 1 नंबर दूध, दुधापासून पुढं दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप. ऐका ना, एका जणाचं 1 लिटर भर दूध सांडलं आणि ज्याच्या दारात सांडलं तो म्हटलं नको काळजी करू, डेअरीच आपल्या घरची आहे, तुला दुधाच्या बदल्यात 1 लिटर दही देतो. तो खुश होणार का नाही? खुश होणार ना. वा वा. एका जणाचं दही पण सांडलं, ज्याच्या दारात सांडलं तो म्हटला नका काळजी करू, त्याच्या बदलात 5 किलो दही देतो. असं 5 लिटर दही घेतलं, दही पण सांडलं त्याच्याकडून. मग तो शेजारचा म्हणे नका काळजी करू, डेअरीच आपल्या घरची आहे ना, तुम्हाला त्याच्या बदल्यात अख्खं 10 लिटर लोणी देतो. लोणी. खुश झाला का नाही तो बाबा? खुशच झाला. ऐका ना, ते करंट असं होतं त्याच्याकडून ते लोणी पण बोला सांडलं बा तुम्ही. सांडलं त्याच्याकडून. माझं मर्म खूप वेगळं आहे सांगायचं. ऐका, त्याच्याकडून दूधही सांडलं, त्याच्याकडून दही पण सांडलं, त्याच्याकडून दादा लोणी पण सांडलं. ज्याच्या दारात सांडलं तो तिथं उभाच होता. तो म्हणे अरे नको काळजी करू, अरे तूपच घेऊन जाय 25 किलो. खुश झालं ते. किती दूध सांडलं होतं याचं? 1 लिटर. तेवढ्या बदल्यामध्ये 25 लिटर याला काय भेटतंय? आता तूप भेटतंय. ऐका, 4 टप्पे केले होते आपण. दुधाचा 1, दह्याचा 1, लोण्याचा 1, तुपाचा 1. आता कोण कोणत्या कप्प्यात आहे हे ज्याचं त्यानेच ठरवा असं मला वाटतं. कोणी दूध सांडलंय, कोणी दही सांडलंय, कोणी लोणी पण सांडायच्या. पण 1 चान्स अजून बाकी आहे. तेवढा जर चान्स आपल्या, मी हे दह्या दुधाचं सांगतोय नाही का, अरे हे आपलं आहे. भक्ती करण्याकरता हे जीवन एवढ्या परिपक्व दशेवरती आणायचंय आणि ते संतांनी सांगेल त्या पद्धतीत आणायचंय. आणि जर भक्ती करून जर आपण आपल्यासा जर देव करत नसू तर आपल्या चेहऱ्यावरती हास्य कधी येणार आहेत महाराज. म्हणून भक्ती करावी. ती भक्ती जर नसेल तर माऊली ज्ञानोपरायाची ओळी काय देते बघा. तैसे माझी भक्ती विना जळोते जियाले परा अगा पृथ्वीवरी पाश नसती काही. भक्ती विना पशु कशाची वाढला सटविनी नेला कैसा नाही. नाथ बाबा बोलतायत. म्हणून झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला. आणि मग तो तिथं पावणार आहे. संतांनी जी वाट सांगितली त्या वाटेमध्ये तो देव याच देही याची डोळा याच 100 वर्षामध्ये तुम्हा आम्हाला बघायचा आहे. आणि संतांनी दाखवलेल्या वाटेमध्ये तो नक्की भेटतो. भरवसेनी भेटे पांडुरंगा भरवसेनी भेटे. तुका म्हणे तुम्ही चला याची
वसिनी भेटे पांडुरंग. आणि हे स्वतः जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीव आपला फसगत करेल, कदाचित देवही आपली फसगत करेल, पण गणपत बाबा संत आपली फसगत कधी होऊ देणार नाही. उलट संत आपण फसलेलो आहोत आपल्याला काढण्यासाठी तयार राहतील, पण फसू देणार नाही. म्हणून आपुला तू एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. या जगात एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. महाराज आमचं या जगातून काय मन निघालं, काय म्हटलं ते, आमचं मनच निघालं महाराज. आता कैलासवासी आसारामजी बाबा कार्यामध्ये सामोरे पण, हजर जबाबी पण. पूजनीय गणपत बाबांनी मला सांगितलं, महाराज कोणतंही कार्य असो, अगदी हिरिरीनं त्या कार्यामध्ये भाग होता. किती वर्ष वय होतं कारभारी बाबा? 100 वर्षाच्या पुढचं वर्ष. तुमच्याकडूनच बघून मला कळतंय, तुमचं बी आता जवळजवळ 80-85च्या घरात, 65 नाही जास्त असं. तुमची जन्मतारीख खोटी दिली असेल तुम्हाला कोणतरी, नाही तर आम्ही आता 65 करायच्या तयारीत आहे. काही 65 वाल्यांना 75 करून घेतले, नुसते झेंडू राहिले. ते कंडक्टर त्याच्याकडे बघते, कागदाकडे बघते, त्याचं डोकं काम करीना. चला विनोदाचा भाग वजा करा, पण एवढ्याही जीवनामध्ये महाराज आमचं मन निघणार आहोत. ज्या लोकात आपण राहतो ना महाराज, हे सज्जनपूर गाव नाही, हा महाराष्ट्र नाही, हा हिंदुस्थान नाही, मग हा मृत्यू लोक आहे. इथं वरून नाही आले अवतार. मनरूपी स्टेशनवरून आपल्याला देवाच्या गावाला जाता येतं. ऐकलं ना तुम्ही? जाऊ देवाच्या गावा, काय करील तो? देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारी भूक. पण मनाने जाऊ देवाची गावा. आपण काय म्हटलो संतांना, महाराज आमचं मन निघत. परमार्थ आणि संसारातला एवढाच एक बिंदू असा आहे की तेवढाच फक्त इकडचा काढायचा आहे, आणि इकडं झाला परमार्थ. विठाल विठाल होते संसारात. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. सावता केला मळा, विठ्ठल बाई गोविला गळा. एका संतांचा चरितार्थ तुमच्या पुढे ठेवलाय. होते संसारात, झाला थोडं मोठं बोला की राव. होते संसारात पण झाला परमार्थ. आपण बोलू का पुढं? कदाचित दिसतोय परमार्थात, नको मला थांबायचंय अजून अर्धा एक तास. हे सगळी दिग्गज वारकरी मंडळी आपलं जीवन त्या पांडुरंगाला समर्पित करणारे मायबाप. पण सध्या परमार्थ म्हटला की हा मनाचा विषय आहे. शरीराचा विषय कदाचित संसार ठरू शकेल, पण मनाचा विषय. पण मन कधीही शांत राहत. चला भगवंताकडे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवत्तरम तस्याहम निग्रम मन्ये वायोरिव सुदुष्करम. ए मन बडा वाढत चाललं वाल्मिक दादा. चंचल है
आपण संतांना सांगायला लागलो काय, महाराज मला लय भजन करा वाटतो, पण ते मन आहे ना ते थांबत नाही रावलंय. तर महाराज म्हटले असं, महाराज म्हटले ती मन रूपी माशी जी आहे ना, माशी कळते तुम्हाला, माशी जिच्यामुळे उलटी होते, खायच्या माश्या नाही. हा, जी दुधात पडते, साखरेच्या पाकात पडते, गुलाबजामच्या पाकात पडते, बुंदीच्या पाकात पडते, बासुंदीमध्ये पडते. फक्त दोनच गोष्टी पडत नाही ती, एक म्हणजे त्याच्यात बी नाही पडत ती, शुद्ध शाकाहारी असते ती, आणि दुसरी म्हणजे ती विस्तवावर कधीही बसत. मी माशीचं बोलतोय, तशीच मनरूपी माशी सगळ्या संसारात चिटकल. तुम्हाला काय गरज होती बरं तात्या, आता ते जवळचं तुकडं निघलं होतं तर घेऊ द्यायचं होतं रामभाऊला, पण हात तिथं बी गेला. ओ बाबा, हा जनरली शब्द आहे, बाबा मला समजून घेतील. तर त्याच्यात नसतं डोकं घालायचं, पण तात्या म्हटले जाता जाता तेवढंच पोराला. नको नको मना गुंतू मायाचा, तुम्ही सगळ्यांनी जर अशी साथ दिली दादा, शपथ 4 वाजे लोक तर नाही बटीला पडणार. अगदीच जिथलं जसं लागेल. नको नको मना गुंतू माया जाळी, मग काय कर, लावी मना पिसे गोविंदाचे. अरे मना, जर हे पिस नाही लावून घेतलं ना तू, तुझं जीवन तर बर्बाद होईल. यात काय नवल आहे. काळाला जवळी ग्रासा भया, काळाची उडी पडील बजेवा, सोडविना तेव्हा मायबा. तुगा म्हणे तुला सोडविना कोणी. आलं परत तिथं ते कुठं, आपुला तू एका चक्रपाने वाजोनिया. महाराज आम्ही त्याचं पिस लावून घेऊ आता, नक्कीच नक्कीच. दादाने जे प्रमाण दिलेलं आहे गोड अगदी. अरे हा काळ पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पैसा काळ लोका नेता आहे. एक जण मला म्हटला, महाराज आत्ता होते ते, आत्ता होते. रसगिरी सत्ता नाही हात, नाही हात, रसगिरी सत्ता नाही हात, नाही हात, रसगिरी सत्ता नाही हात, रसगिरी सत्ता नाही हात, रसगिरी सत्ता नाही हात. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ऐका, सस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है,
जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। तुला की पादत कर ले, तुला करे रखवाली। तुमच्याच काळातलं एक रहे ग पिंजरा खाली, पिंजरा ऐकणाराचा पण बोला बोला बोला, सांगणाराचा हा म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे. अरे या विनाशाच्या काय नादी लागलाय, लावी मना पिसे गोविंदाची. कसं गोविंद गोविंद मना लागली या छंद. आणि जर ज्याचं जीवन असं होत असेल त्याला सलाम आहे. आणि हे जर ऐकलं नाही, हे जर नाही आतापर्यंत ऐकलं पण जर नसन ऐकलं, करा थोडेसे वरात. झालं कीर्तन, आता घेऊया आनंद. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत सेवटी पार, काळ बांधून नेईल सरत सेवटी पार, काळ बांधून नेईल सरत सेवटी पार. एका जनार्दनी आमची काय बाजायला, पिंगळा माधवारी बोली बोलत होते का, पिंगळा माधवारी बोली बोलत होते का, पिंगळा माधवारी. बोली बोलत होते का, पिंगळा माधवारी. तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला सरत सेवाटी पा, काळ बांधून नील सरत सेवाटी पा. एका जनार्दनी एका जनार्दनी आमचे काय वाजायला, पिंगळा 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 माधवारी बोली बोलत होते का, पिंगळा माधवारी बोल बोलत होते का, पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोलत होते का, पिंगळा माधवारी. महाराज गोड सांगितलं हो तुम्ही, पण आम्हाला आता या वयामध्ये काही करता येईल का? एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, मस्त संसार चालू द्या, फक्त मनातून आठवण त्याची असू द्या. कीर्तन सोडा मागचं, आता संसार शरीराने चालू द्या, परमार्थ मनाने चालू द्या. जीवन समर्पण झालं समजा आपलं. भक्ती मार्गावर आपण आहोत. सकाळी उठल्या उठल्या जर एखाद्याला वाटत असेल की त्या असलेल्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकांनी मला पुन्हा जाग केलं, एवढी जरी आठवण येत असेल तर समजावं, हा मात्र आजही त्याच्या चरणाशी लगट आहे. झोपताना जर दोन्ही हात जोडल्या जात असेल आणि म्हणल्या जात असेल, मी तवा नाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाची कृपा निधी माय बापा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद गणा अविनाशा. असं जर म्हणत असेल तर नक्कीच त्यालाही समजेल की हा भक्ती प्रांतात वावरतोय आणि आपल्यालाही मात्र तो
मस्तपैकी त्याच्या चरणाशी जागा देईल. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे? कैलासवासी आसारामजी बाबा महादू पाटील रहाणे यांच्या असलेल्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ मी नेहमी सांगत असतो. काही लोकांच्या डोक्यात आता असेल, महाराज ते तर गेले राव, तुम्ही उगच आपलं. तसं नाहीये. माणसावरती काही जणांचे ऋण असतात. तुम्ही नेहमी ऐकणारी मंडळी आहात. काही जणांचे उपकार असतात. देव ऋण आहे, जेने हा जीव दिला दान. संतांचा ऋण आहे, उठा जागे वारे आता, असं त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून. अजून मायबापाचं ऋण आहे, ज्यांनी हे जग आपल्याला दाखवलं. आता कारभारी बाबा असतील, आदरणीय श्री बाबूराव दादा असतील, आदरणीय श्री बाळू दादा असतील, संगीताताई, मंगलताई, या परिवाराला आता परत हे व्यक्तिमत्व वर्षापासून दिसलं का? नाही. या जगराहाटीचा नियम आहे. पण आठवण गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. आणि घरामध्ये तुका मने माय बापे अवघी देवाचीच रूपे, असं असणारं व्यक्तिमत्व. मी तर कारभारी बाबाला बघून आश्चर्यचकित झालो की या वयामध्ये तुम्ही असलेल्या आपल्या बापासोबत अख्खं जीवन घालवलं. खरंच किती भाग्यवान तुम्ही असलेले हे भावंड आहेत बघा. लय गोड. आणि असं जीवन कमी लोकांना लाभतं. काही लोकांना तर जन्मता जन्मताच आपला बाप कळत नाही, म्हणजे नसतोच तो, कुणाला माही कळत नाही. पण एवढं जीवन या परिवाराने आणि सुसंस्कारामध्ये सत्संगामध्ये हे जीवन घातलं, याच्यापेक्षा दुसरं कोणतं सौभाग्य आहे? या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी कमीच आहे. एकदा या परिवाराकरता जोरदार टाळ्याने स्वागत करा बघा. गोड तुम्ही हे कार्य केलं. आणि सत्संगातून याच्यातून काय होईल? लोक म्हणतात, महाराज आमच्या मुलाचं लग्न जमत नाही हो, 40 वर्ष होऊन गेले. त्याचं कारण आहे तुमचे पितृ अतृप्त आहेत. दुसरं एक कारण आहे, महाराज पैसा लय येतो राव आमच्या घरी, पण टिकत. महाराज सगळं काही येत राव, पण अजून मुलबाळ होत नाही. महाराज सगळं काही आहे, पण घरी आलो की एकमेकाला आम्ही खायकाठूच करतो. याचे कारण काय? पितृदोष असतो. आणि आजच्या या असलेल्या जीवाची गती आज पूर्णत्वास जाते. आणि हा सत्संगाचं असलेलं पुण्य आज कैलासवासी आसारामजी बाबा महादू पाटील रहाणे या कीर्तनाचं सौजन्य घेऊन पुण्यरूपी भावपूर्ण श्रद्धांजली बाबाच्या चरणारविंदी आज हा रहाणे परिवार अत्यंत विनम्रतेने श्रद्धांजली आदरांजली अर्पण करीत आहेत. असलेल्या बाबांनी या श्रद्धांजलीचा स्वीकार करावा आणि भगवंतांनी पुढील गती बाबांकरता अत्यंत चांगली द्यावी. असं झालं नक्कीच होणार. आणि ऐका, याच्यातून फळ काय भेटणार परिवारांनो? ऐका काय भेटणार सांगू. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. कुणाचे? ज्यांनी हा सत्संग आयोजित केला. म्हणून गोड कधीतरी ह्या गोष्टी कळाव्या. बाप नावाचं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलंय, एवढं एक वाक्य बोलतो आणि कीर्तनाच्या समारोपाकडे येतो. काय असतो बाप? ऐका मंडळी. माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव, कुणी मायेनं पुसताना जणू हुंद कदटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी थिगळा जुडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, जणू हुंद कदटतो या. गोष्ट बापाची सांगताना भरविला घास मुटका, त्याने इवल्या मुखात
त्याच्या परम कष्टानं आम्ही नांदतो सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, कधी शेती करताना जणू हुंद कदटतो या. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. याला बाप असं म्हणतात. आईचं गुणगान तुम्ही भरपूर ऐकलंय, पण बापाची ही कविता, बापाचं हे पद खूप भावून गेलं, म्हणून तुमच्या चरणारविंदी समर्पित केलं. नक्कीच. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है. बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेची मर्यादा आहे. 1 वाजलाय. 11 ते 1 कीर्तनाचा टायमिंग. सर्व भजनी मंडळींनी, राहणी परिवाराने आणि ज्यांच्या संपर्कतेतून माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय भजन सम्राट श्री वाल्मिकजी दादा मोगल दादांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला. तसं मी काय मोठा कीर्तनकार, मोठा साधू, मोठा महाराज, मोठा ऋषी, मोठा मुनी असलं काय नाही आहे. माऊली ज्ञानोबरायाच्या छायाछत्राखाली 2-5 वर्ष राहण्याचं सौभाग्य या देहाला प्राप्त झालं, आणि या पुण्याच्या जोरावरती काय करून तुम्ही मला इथं उभं केलं. नक्कीच माऊली ज्ञानोबराया आपल्या सर्वांवरती आणि माझ्यावरती कृपा करो. आपलं जीवन भक्ती प्रांतामध्ये आनंदाच्या साम्राज्यापर्यंत वाहत जावो, आणि कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाची छटा असू नये. का किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोके, भजिजो आदि पुरुषी अखंडित. त्या आदि पुरुषाची सेवा करून सर्वांनी सुखी व्हावं, हेच मात्र संतांचं हृदगत आहे, संतांचं मनोगत आहे. असं जर जीवन जगलो आपण तर तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कुणाकुणाची उरली? 750 वर्ष झाले. आजही ज्ञानोबा कथा असेल, संकीर्तन असेल, प्रवचन असेल, या असलेल्या सत्संगामध्ये आपलं सर्वांचं जीवन व्यतीत होतंय. बघा किती गोड जीवन आहे. इतनाथ करना स्वामी, जब प्राण तन से निकले. नको आता जास्त म्हणायला. सागर दादा आहे, गणेश दादा आहे, मोरे दादा आहे, अशोक दादा आहे, वाल्मिक दादा आहे. आदरणीय तुमचं तर पाठच झाला आता. रामभाऊ दादा आहे. तुमच्यामुळं खूप रंगत आली, गोड वाटलं. आणि दाद्या तुझ्यामुळं लय गोड वाटलं. सुंदर 1 दिवसीय सगळा हा उपक्रम. असं वाटलं ऐकत राहावा. मस्त बसले लोक सावली खाली, तथास्तु, ताण नाही, काय नाही. असं किती मस्त नियोजन केलं बघा. इकडंही लोक आहे, तुम्हाला नाही दिसणार, तिकडं लोक आहे, इकडं खाली. आनंद आहे. म्हणून परिवाराचं, या राहणे परिवारावरती बघा, राहणे परिवार ऐका, या सगळ्या आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं तुमच्यावर खूप भरभरून प्रेम आहे. हो, लय प्रेम आहे, लय प्रेम आहे. म्हणून तुमच्या या असलेल्या जीवनामध्ये माणसं कमवलात, याबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पण तत्पूर्वी विठोबा रखमाई भजन होईल. भजनानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल. ज्ञानेश्वर माऊलीनंतर जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम होईल. तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. आणि हे सगळं व्हायला तुम्ही बघू. आता भजन करा. वर आता सगळे कॅमेऱ्यामध्ये घेणार आहे, आणि नंतर तिकडं प्रदीपजी मिश्राकडे पाठवणार आहे. कोणाचं भविष्य काय आहे काय नाही. वा, घे बो सगळे चिचा खालचे, आंब्या खालचे. वा वा, आमचे आदरणीय दादा, तुम्हालाही धन्यवाद. हा, चला पंढरपुरात. मनाने मन एवढा शब्द ध्यानात ठेवा. आता विठोबा एक